नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसाच्या म्हणजे पहिला व्हिडिओ झाल्यानंतर आज आपण परत भेटतोय. नवीन वर्ष उजाडलंय. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन फायनान्शियल इयर सुद्धा चालू झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे काही करायचा प्रयत्न करत असाल आणि शिकायचं असेल तर www.stockport.co.in वर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो रेल्वेच्या सायन्स बद्दल आहे. म्हणजे काय तर रेल्वेची काही चिन्ह वापरली जातात ती काय आहेत. आपण माहिती आहे की आपण जेव्हा गाडी ड्राईव्ह करत असतो हायवेवर किंवा रोडवर, त्या बऱ्याचदा आपल्याला काही काही चिन्ह दिसत असतात आणि अर्थात आपण लायसन्स वगैरे काढतो तेव्हा आरटीओच्या एक्झाममध्ये ती चिन्ह वापरली जातात, विचारली जातात. आणि अशीच काही चिन्ह रेल्वेच्या ड्रायव्हर्सना वगैरे लिहिलेली असतात जी आपल्याला आजूबाजूला रेल्वेच्या प्रवासात दिसतात. आपल्यापैकी काही जणांनी ही बघितली असतील पण त्यांचा अर्थ कळला नसेल, किंवा आता जेव्हा तुम्ही परत प्रवास कराल तेव्हा नक्की ही चिन्ह तुम्हाला दिसत आहेत का नाही ती तुम्ही चेकआउट करू शकता. तर ही नक्की कुठली चिन्ह आहेत, तर किंवा ड्रायव्हरला कसं कळतं की याचं नक्की काय करायचं. तर अर्थात हे प्रोटोकॉल्स आहेत रेल्वेचे. आणि तुम्ही बघितलं असेल की काही काही वेळेला रेल्वे पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे समजा मुंबई ते पुणे जात असेल तर कधी कधी स्लो होते, कधी परत स्पीड घेते, कधी परत स्लो होते, कधी मध्येच हॉर्न वाजवते. तर नक्की हा काय प्रकार आहे तो आपण बघणार आहोत या भागात. सगळ्यात पहिलं हे जे काही साईन दिसते त्याला आपण बघतो की एका साईडला बाणाचा आकार आहे आणि त्याला आपण म्हणतो कॉशन इंडिकेटर. म्हणजे पुढे समजा एखाद्या पॉइंटला म्हणजे कल्पना करूया की तळेगाव ते कामशेत ह्याच्यामध्ये समजा काही काम चालू असेल ट्रॅकचं, तर तिथे गाडी संपूर्ण तो जो काही स्पीड अलॉटेड आहे म्हणजे समजा 110 हा त्या सेक्शनचा स्पीड आहे, तर त्या 110च्या स्पीडने जाऊ शकत नाही कारण ट्रॅकचं काम चालू आहे. जसं एखादं वळण किंवा खड्डे आले तर आपण गाडी स्लो करतो हायवेवर, तशी ट्रेन सुद्धा स्लो करावी लागते. आणि हे ड्रायव्हरला कळावं म्हणून काही अंतरावर आधी म्हणजे साधारण 900 मीटर वगैरे अंतर आहे त्याच्या आधी ड्रायव्हरला हा एक ॲरो दिसतो आणि तिथे त्याला कळतं की पुढे जाऊन आपल्याला गाडी स्लो करायची. अर्थात त्यांचं जे रजिस्टर असतं त्या रजिस्टरमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं असतं की अमुक अमुक किलोमीटर ते तमुक तमुक किलोमीटर किंवा हे स्टेशन जी 2 आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गाडी स्लो चालवायची. आणि हे रोजच्या रोज अपडेट होत असतं आणि हे प्रत्येक ड्रायव्हरला दिलेलं असतं. म्हणजे आत्ता समजा आपण इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असू तर मागून येणाऱ्या डेक्कन किंवा उद्यान एक्सप्रेसला सुद्धा प्रत्येक जोपर्यंत ते काम चालू आहे तोपर्यंत त्याची एंट्री दिलेली असते. त्यामुळे समजा ड्रायव्हरला तो बाण दिसला नाही तरी सुद्धा बाय डिफॉल्ट तो निदान त्यांना दिलेल्या त्या रजिस्टरच्या एंट्रीवरून तिथे स्पीड तो कमी करू शकतो. तर हा बाण दिसल्यानंतर त्यांना लक्षात येतं की कितीच्या स्पीडने त्यांना जायचं हे त्यांच्या रजिस्टरवर लिहिलेलं असतं. अर्थात तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक साईन दिसते ती म्हणजे ही अशी. तर तिथे बऱ्याचदा असं असतं की 15, 30, 45, 60, 90 असं काहीतरी असू शकतं आणि त्याला आपण म्हणतो स्पीड रिस्ट्रिक्शन किंवा SR. तर आता समजा हे जर टेम्पररी तात्पुरतं काम चालू असेल तर त्याला आपण म्हणतो TSR, टेम्पररी स्पीड रिस्ट्रिक्शन. जर तिथे परमनंटली समजा तो कर्व वगैरे असेल किंवा एखादा सेक्शन क्रिटिकल असेल किंवा एखादा ब्रिज वगैरे असेल तो थोडासा जुना आहे, तर अशा केसमध्ये तिथे परमनंट स्पीड रिस्ट्रिक्शन असतं. म्हणजे कायमपुरतं किंवा कायमस्वरूपी ते स्पीड रिस्ट्रिक्शन आहे ते असतं. आणि तिथे कितीचा स्पीड आहे किंवा कितीचा स्पीड ठेवणं आवश्यक आहे त्याचा नंबर लिहिलेला असतो. हा जो आकडा आहे तो इथे आता 45 दिसत असला तर ह्याचा अर्थ असा की त्या सेक्शनमध्ये गाडीचा मॅक्झिमम स्पीड हा 45 kmph किलोमीटर पर आवर असणं आवश्यक आहे. आता अर्थात जसं मी म्हणालो की गाडी काही कंटिन्युअसली काही 45च्या स्पीडने जाणार नाहीये. एकदा तो ब्लॉक संपला किंवा म्हणजे जी 2 स्टेशन मी मगाशी उदाहरण म्हणून सांगितली तळेगाव आणि कामशेत, तो ब्लॉक संपल्यानंतर गाडीने परत स्पीड घेणं आवश्यक आहे, नाही तर गाडी अर्थात उशिरा पोहोचेल. त्यामुळे तो ब्लॉक संपलाय हे सांगण्यासाठी आपल्याला ही वेगवेगळी सायन्स वापरली जातात. तिथे आपल्याला दिसतं T. नुसतं T असेल तरी सुद्धा याचा अर्थ की टर्मिनेशन फॉर स्पीड रिस्ट्रिक्शन, म्हणजे आता तुम्ही स्पीड वाढवू शकता. जर तुमची गाडी पॅसेंजर असेल म्हणजे पॅसेंजर एक्सप्रेस मेल म्हणजे आपण माणसं जर त्याच्यातून प्रवास करत असू तर त्याला टर्मिनेशन फॉर पॅसेंजर असं लिहिलेलं असतं. जर ती मालगाडी असेल तर त्याला आपण टर्मिनेशन फॉर गुड्स असं लिहिलेलं असतं. म्हणजे मालगाडी त्या पॉइंटला आल्यानंतरच स्पीड वाढवायला तिला चालू शकतं. मग तो स्पीड किती वाढेल, तो जो काही त्यांचा इंजिनाचा मॅक्झिमम स्पीड आहे किंवा त्या सेक्शनचा जेवढा मॅक्झिमम स्पीड आहे त्याला आपण MPS म्हणतो, तो तिथपर्यंत गाडी पुढे वाढवू शकते, असं येऊ शकतं. तर हे टर्मिनेशन फॉर पॅसेंजर, टर्मिनेशन किंवा टर्मिनेशन फॉर गुड्स असंही दिसू शकतं. किंवा जर आपण सबर्बन म्हणजे उपनगरीय क्षेत्रात असू तर टर्मिनेशन फॉर लोकल किंवा टर्मिनेशन फॉर EMU असं सुद्धा तुम्हाला दिसू शकतं.
आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोकलने प्रवास करताय किंवा कुठल्याही तुमच्या सेक्शनमध्ये प्रवास करताय तर तुम्हाला असं काही दिसलं तर नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक येतं ते म्हणजे बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपली गाडी जी आहे ती हॉर्न करत असते, म्हणजे हॉर्न मारत असते. तर ती कशामुळे मारते, तर कधी कधी वळणं असू शकतात किंवा डोंगरांच्या मधून जर गाडी जात असेल तरी सुद्धा गाडी हॉर्न मारते, किंवा कोणी त्यांना समोर ऑब्स्टॅकल दिसलं की कोणतरी काही गाय किंवा म्हैस वगैरे ट्रॅकवर आहे असं जर असेल तरी सुद्धा गाडी हॉर्न मारू शकते. पण कधी कधी पर्टिक्युलर एका पॉईंटला तुम्ही बघितलं असेल, जर तुमचं घर रेल्वे लाईनच्या जवळ असेल तर एका पॉईंटला आल्यानंतर प्रत्येक गाडी त्या पॉईंटला येऊन हॉर्न मारून किंवा हॉर्न वाजवत जाताना दिसते. याचा अर्थ असा की तिकडे कदाचित ड्रायव्हरला असं काहीतरी इंडिकेशन लिहिलेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो व्हिसल इंडिकेटर, किंवा असं काही प्रॉपर असं नाव नाहीये, पण तिथे W किंवा WL असं काहीतरी असू शकतं. आता W म्हणजे व्हिसल, म्हणजे शिटी, म्हणजे शिटी वाजवणं किंवा हॉर्न मारणं. तर हे कधी होतं, तर कदाचित असं क्रिटिकल कर्व आहे अशा केसमध्ये असू शकतं, किंवा प्रॉपरली असं टेरेन आहे जिथे आपल्याला घाट वगैरे सेक्शन आहे अशा केसमध्ये सुद्धा असू शकतं. म्हणजे कोणतरी वाटेत समजा ट्रॅकवर असेल तर त्यांना तिथून दिसत नाहीये गाडी समोर येताना, कर्व वगैरे असेल तर त्यांना कळावं गाडी येते आणि पुढची दुर्घटना वाचावी म्हणून ही अशी पाटी तिथे लावलेली असते. WL म्हणजे काय, व्हिसल लाईन क्रॉसिंग. म्हणजे काय, आपल्याकडे रेल्वे गेट किंवा रेल्वे फाटक असतं, त्याच्या आधी गाडी येते हे त्या लोकांना कळावं म्हणून व्हिसल म्हणजे शिटी किंवा आपण हॉर्न वाजवणं, ह्याच्यासाठी ड्रायव्हरला व्हिसल WL असं काहीतरी इंडिकेशन तिथे दिलेलं असतं. हेच हिंदीत सुद्धा लिहिलेलं असतं सिटी फाटक, या पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी दिसतं. तर हे हॉर्न कुठे वाजवायचा ह्याच्यासाठी हे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो तो म्हणजे CT म्हणजे कॉशन टनेल, आणि हे स्पेशली आपल्याला दिसतात ते म्हणजे कोकण रेल्वेमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही टनेलमध्ये तुमची गाडी शिरते त्याच्या आधी कॉशन टनेल असा बोर्ड तुम्हाला दिसेल. तर तुम्ही नक्की जेव्हा तुम्ही कोकण रेल्वेने परत प्रवास करताय तेव्हा तुम्ही हे बोर्ड्स तुम्ही परत चेकआउट करू शकता. तो कॉशन टनेल हा स्पेशली कोकण रेल्वेमध्ये दिसतो. बाकीचे हे जे बोर्ड आहेत ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बाकी सगळ्या भारतीय रेल्वेमध्ये दिसतील. त्यामुळे WL दिसल्यानंतर तुमचा ड्रायव्हर हॉर्न वाजवतोय का ह्याच्याकडे तुम्ही नक्की लक्ष देऊ शकता. तर हे झाले काही सायन्स जे आपण रेल्वेमधले बघितले. हा होता आपला पहिला भाग, कारण आपल्याकडे एवढेच सायन्स नाहीत, अजून बरेच सायन्स आपल्याकडे आहेत. त्यामुळे पुढच्या भागांमध्ये आपण येणाऱ्या बघणार आहोत की नक्की रेल्वे कशी काम करते किंवा कुठले कुठले अजून सायन्स आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आणि आपण आता भेटूया नवीन भागात. आणि हो, जाता जर तुम्हाला फायनान्सबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की चेकआउट करू शकता www.stockport.co.in.